तर स्वतःचंही नसतं आणि मोठ्या माणसाचं स्वतःचं सुख मात्र सगळ्यांचं असतं. अशी विचारधारा घेऊन चालणारं आमच्या शहापूरच्या मातीचं वैभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रेममूर्ती शिवाजी भाऊ अधिकारी यांच्या दोन्ही कन्यांचा हा विवाह सोहळा संपन्न होतोय. लग्न जेव्हा पार पडतं तेव्हा दोन्हीकडे दोन जबाबदाऱ्या असतात. एक, मुलगी आपल्या वडिलांकडून काहीतरी चांगलं घेऊन सासरी जाते आणि नवरा मुलगा आपल्या वडिलांकडून आपल्या परिवाराकडून काही चांगलं जमवलेलं ते घेऊन ते आपल्या पत्नीचं स्वागत करत असतो. मग इथली कन्या इथून तिकडे जे चांगलं नेते आणि तो मुलगा आपल्या परंपरेतून मिळालेल्या चांगल्याने कन्येचं स्वागत करतो. हा आदान प्रदान समारंभ म्हणजे लग्न आहे. मला अर्चनाताई, ज्योत्स्नाताई या दोघींचा बऱ्यापैकी प्रकल्पामुळे आश्रमाच्या तिथल्या सानिध्यामुळे छान परिचय आहे आणि मला असं वाटतं की आपण जगत असताना समाजासाठी विचार करून जगलं पाहिजे. हे दोघींना बाळकडू या दोघांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे तीन भाग्यवान परिवार आज इथे एकत्र आहेत. हा सोहळा बघणारा इथला सगळा परिवार देखील भाग्यवान ठरतो. मला या चौघांना खूप प्रेमाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की लग्नाला इंग्रजीमध्ये मॅरेज असं म्हणतात. MARRIAGE हे त्याचं स्पेलिंग आहे. फक्त ते स्पेलिंग आपल्या जीवनाचं फिलिंग बनलं की संसार सुखाचा होतो. M मीन्स मर्जिंग. तुम्ही एकमेकात समरस झाले पाहिजे. त्यातला A म्हणजे ॲक्रिडिशन. एकमेकाप्रती खूप विश्वास ठेवला पाहिजे. 2 R आहेत त्यामध्ये. त्यातला पहिला R आहे रिस्पेक्ट आणि दुसरा R आहे रिस्पॉन्स. एकमेकाचा आदर, एकमेकाला प्रतिसाद. त्यातला I म्हणजे इंटमसी. आपला एकमेकांना परिचय झाला पाहिजे. सेकंड A जो आहे तो ॲम्बिशन्स. तुम्ही महत्वाकांक्षी असलं पाहिजे. हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून मुलगी वडाला फेरे घालते. तो वड शाश्वततेचं आणि छाया दातृत्वाचं प्रतीक आहे. आपल्या संसाराने अनेक संसारांना सावली दिली पाहिजे. या तुमच्या ॲम्बिशन्स असाव्यात. त्या पलीकडे G मीन्स गेईटी. तुम्ही आनंद निर्माण करा आणि E मीन्स इटर्निटी. तो आनंद तुमच्या संसाराला शाश्वत करील आणि अशी ही गोड सुरुवात या परिवाराची होती. खरं तर आम्ही फक्त याच समारंभात इथं पोहोचणं हे आमचं गिल्टी फिलिंग असेल. त्याचं कारण प्रकल्पातला कोणताही उपक्रम असो त्याच्या सकाळी सगळ्यात आधी येणारी व्यक्ती आणि कार्यक्रमातून सगळ्यात शेवटची जाणारी व्यक्ती एकच असते, आमचे प्रेममूर्ती शिवाजी भाऊ अधिकारी. आणि अशा सत्कर्माचा वसा घेतलेल्या या हिमालयातून निघालेल्या ह्या ज्ञान आणि कर्तृत्वाच्या गंगा यमुना नक्की तुम्हा सगळ्या परिवारांचा संसार सुजलाम आणि सुफलाम करतील. या परिवाराचा स्नेह आमच्या सकट सगळ्यांना आणि सगळ्यांच्या सत्कर्माला लाभतो. या सगळ्या परिवारांनी आपण आनंदी होऊन सर्वांना आनंदाचा प्रसाद द्यावा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करील आणि आनंदे भरील तिन्ही लोक. असं सगळं पाहायला मिळावं. कथेच्या अत्यंत व्यस्ततेतून झालेल्या विलंबाचं दुःख आम्हाला कायमच राहील आणि ही चूक आम्ही पुढच्या वेळेला होऊ देणार नाही. हे पुढचं सुतोवाच पण आम्ही डिक्लेअर करतो आहोत. या प्रकारचा हा आनंद सोहळा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये रम्य बनून राहो. इथल्या सगळ्या व्यवस्थापनात आमची कथा गंधर्व सभा सुद्धा रमेशजी मगर, महेंद्रजी पारधी, देवीदासजी केणे हेही या ठिकाणी उपस्थित झाले आणि तुम्हा सगळ्या आनंदी माणसाला भेटून झालेला आनंद मी हृदयस्थ करतो. आणि मध्येच अशी असलेली ही आमची प्रवेशाची बाजू तुमच्या सगळ्यांच्या भेटीने थांबवतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.